नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील 5व्या नंबरचा चॅप्टर सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन यातील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा करा। रामकृष्ण मिशनची स्थापना रिकामी जागा यांनी केली, स्वामी विवेकानंद। मोहम्मद ॲग्लो ओरिएंट कॉलेजची स्थापना रिकामी जागा यांनी केली, सर सय्यद अहमद खान। डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना रिकामी जागा यांनी केली, याचं उत्तर येईल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। त्यानंतर प्रश्न नंबर 2 आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। समाज सुधारकांचे नाव आहे राजा राममोहन रॉय दिलेलं। त्यानंतर इकडे आपल्याला संस्था टाकायची आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासमोर लिहिलं ब्राह्मो समाज आणि पुस्तक आहे त्यांचं संवाद कौमुदी। आणि नंतर कार्यसुद्धा लिहायचं आहे, तर कार्य आपण पुढे पाहूया। नंतर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि सत्यार्थ हा वृत्तपत्र त्यांनी लिहिलं होतं। त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्यांनी। तर आता यांचं कार्य पाहू। जसं पहिल्यांदा राजा राममोहन रॉय आहे यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी विधवा विवाह स्त्रियाचे शिक्षण यांना समर्थन केले। संवाद कौमुदी वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली होती। त्याच्यानंतर आहे दयानंद सरस्वती। दयानंद सरस्वती यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आर्य समाजाच्या शाखा उघडल्या, आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थाही उघडल्या होत्या। त्यानंतर दुसरं आहे महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली भिडेवाडामध्ये पुण्यात शाळा काढली होती। त्यानंतर त्यांचं जर दुसरं कार्य म्हणायला गेलं तर स्त्री आणि पुरुष अथवा माणसांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडक टीका केली होती। नंतरचा प्रश्न आहे, पुढील विधाने साकारण स्पष्ट करा। भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 129 इंग्रजी शिक्षकांच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला। तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली। यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये बदल झाले। त्यामुळे भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या। दुसरा प्रश्न, महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडून आणला। तर या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 130 आहे। केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप महात्मा फुले यांनी घडून आणला। नंतर टिपा लिहा, त्याच्यामध्ये रामकृष्ण मिशन। रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली। रामकृष्ण मिशनचे लोकसेवेची कार्य केली, दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनबंधूंना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये मिशनने कार्य केले आणि आजही ते करत आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा। तर या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 130 आहे। याच्यामध्ये दिलेलं आहे की 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली। समाजामधील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्कारूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य तसेच सुरू ठेवले। त्यानंतर अशा पद्धतीने हा चॅप्टर इथे पूर्ण झालेला आहे। इतर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल वेगवेगळ्या विषयावरचे तर तुम्ही चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तिथून ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।